गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खून प्रकरणाचा अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या 2 तासात उलगडा करून 3 आरोपींना ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जुलै रोजी रात्री 11:30च्या सुमारास विद्याभारती महाविद्यालयाजवळ एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती मिळाली। मृताची ओळख जावेद हुसेन खान वय वर्ष 28 राहणार पाकिजा कॉलनी अमरावती अशी झाली आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात मृत व आरोपी यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आले। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतलाय। पोलिसांनी शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 आरोपींना वाहनासह ताब्यात घेतले। आरोपींची नावे शेख इम्रान शेख महमूद उर्फ गोलू कुरेशी वय वर्ष 30, शेख समीर शेख जुम्मद वय वर्ष 32 आणि शेख अमीन शेख जब्बार वय वर्ष 34 अशी आहे। चौकशीत आरोपींनी तात्काळ झालेल्या भांडणातून धारदार चाकूने वार करून जावेद खान याचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांना सांगितले। मुख्य आरोपी इम्रान उर्फ गोलू कुरेशी याच्यावर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर आणि पोलीस निरीक्षक नितेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे। ग्रामीण व आदिवासी विकासांच्या सक्षमीकरणासोबतच युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या कस्तुरबा खादी महिला समिती अमरावती आणि PR पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद तरुणांशी या विशेष प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असून त्यांच्या अनुभवातून युवकांना यशाचा मार्ग दाखविणार आहे। या प्रेरणादायी कार्यक्रम शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता स्वामी विवेकानंद सभागृह PR पोटे एज्युकेशन इन्स्टिट्यूट पोटे इन्स्टेट कठोरा रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमात अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील सुमारे 8,000 ते 10,000 महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध क्षेत्रातील व्यावसायिक तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। देशभर कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी ओळख असलेले तुकाराम मुंडे आपल्या प्रशासकीय कारकिर्दीतील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी, नेतृत्व गुण, प्रामाणिकपणा, सार्वजनिक सेवेतील मूल्ये, वेळेचे व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास तसेच राष्ट्र निर्मित युवकांची भूमिका या महत्त्वपूर्ण विषयावर ते सखोल मार्गदर्शन करणार आहेत। कस्तुरबा खादी महिला समिती ही उद्योग विदर्भांतर्गत राबविण्यात येणाऱ्या अमरावती सोलर चरखा क्लस्टर या पारदर्शी प्रकल्पाची कार्यान्वयन संस्था असून ग्रामीण व आदिवासी महिलांना आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच युवकांसाठीही विविध सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे। संवाद तरुणांशी हा उपक्रमही त्या सामाजिक बांधिलकीचा भाग असून विद्यार्थ्यांना योग्य दिशा, सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि जबाबदार नागरिकत्वाची प्रेरणा देण्याच्या या कार्यक्रमातील मुख्य उद्देश आहे। आयोजकांनी अमरावती विभागातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक युवती, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। नमस्कार, मी क्षिप्रा मानकर। येत्या 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता PR पोटे कॉलेजच्या प्रांगणात असलेल्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये कुशल प्रशासक, कणखर प्रशासक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे भारतीय ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंडे सर यांचं विद्यार्थ्यांकरिता संवाद तरुणाईचा या अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन कस्तुरबा खादी महिला समिती आणि आम्हा सर्वांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। या निमित्ताने माझी अमरावतीकरांना आवाहन आहे की आप सर्व पालक मंडळी, सगळे विद्यार्थी, आपल्या आजूबाजूला जे काही सगळे असतील विद्यार्थी, तरुणाई या सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमामध्ये आपल्या घराघरात एक अत्यंत कुशल असा प्रशासक, प्रामाणिक अधिकारी निर्माण होण्याकरिता निश्चितच हा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांकरिता मोलाचा आहे। अगदी महत्त्वाचा हा कार्यक्रम निःशुल्क आहे, त्यामुळे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा तुमच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना, तरुणाईला तुम्ही सगळ्यांनी प्रोत्साहित करा आणि या कार्यक्रमाला अतिशय भव्य स्वरूपामध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद देणार आणि हा कार्यक्रम यशस्वी होणार अशी मला शाश्वती आहे। धन्यवाद। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे
कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। प्राचार्य AS काळे। संपर्क 99 21 55 95 11। कृषी पर्यवेक्षक NB मोहोड। संपर्क 97 66 28 73 05। लिपिक ND गोमाशे। संपर्क 91 58 23 11 05। अमरावती शहरातील शकुंतल कॉलनी येथे दादाराव महल्ले यांच्या निवासस्थानी राजूड माय राजूड बाप पारायण मंडळ अमरावती यांच्या वतीने धार्मिक व समाज प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमात श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा प्रचार प्रसार, सामाजिक ऐक्य, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, अहिंसा, समता तसेच सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आलाय। उपस्थितांना समाजहिताचे विविध उपक्रम, गरजूंसाठी करण्यात येणारी मदत आणि मानवतेचा संदेश याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमास परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन दादाराव महल्ले व त्यांच्या परिवारासह राजूड माय राजूड बाप पारायण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले। उपस्थितांनी अशा समाज प्रबोधन उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या प्रसंगी मंडळाचे सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे शेतामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेषतः नव्याने उगवलेल्या पिकांवर गोगलगायी मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांनी त्वरित दक्षता घेणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांचे सांगणे आहे। गोगलगायीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीनंतर नियमितपणे शेतीची पाहणी करावी। सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेला गोगलगायी सहज दिसून येतात। शेतातील तण, पिकांचे अवशेष आणि अनावश्यक ओलावा कमी ठेवून त्यांना पोषक वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी। शेतात पाणी साचणार नाही यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी। प्रादुर्भाव दिसताच गोगलगायी हाताने गोळा करून नष्ट कराव्यात। तसेच गोनपाट, ओले पोते आणि लाकडी फळ्यांचे सापळे तयार करून त्याखाली जमा झालेल्या गोगलगायींचा नायनाट करावा। शेताच्या बांधावर किंवा कडेला स्वच्छता राखणे ही अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण गोगलगायी दिवसा अशा ओलसर ठिकाणी लपून बसतात। प्रादुर्भाव अधिक असल्यास कृषी विभागाच्या शिफारसीनुसार अमिष आणि मॉलस्किड साइटचा सुरक्षित व योग्य प्रमाणावर वापर करावा। सतत ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे गोगलगायींची संख्या झपाट्याने वाढू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमित निरीक्षण करून वेळेवर उपाययोजना केल्यास पिकांचे मोठे नुकसान टाळता येईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण। कालावधी 2 वर्षे। कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। प्राचार्य AS काळे। संपर्क 99 21 55 95 11। कृषी पर्यवेक्षक NB मोहोड। संपर्क 97 66 28 73 05। लिपिक ND गोमाशे। संपर्क 91 58 23 11 05।
महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला येथील 7व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सालोरा बुद्रुक येथे वृक्षारोपण व शेतकरी जनजागृतीचा उपक्रम उत्साहात राबविलाय। कृषी महाविद्यालयात 7व्या सत्रातील विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती येथे प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे। या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी विविध गावांमध्ये कृषी प्रात्यक्षिके, शेतकरी मार्गदर्शक आणि कृषी जनजागृती उपक्रम राबवून विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करीत आहेत। या अनुषंगाने सालोरा बुद्रुक येथे आयोजित कार्यक्रमास गावाचे सरपंच महेश दिवान, ग्रामस्थ तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक संरक्षण, शाश्वत शेती पद्धती, पर्यावरण संवर्धन तसेच वृक्ष लागवडीचे महत्त्व याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। तसेच गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश सुद्धा दिलाय। या उपक्रमात वेद चिंचमलातपुरे, सागर खैरे, समीर काशीवार, अनुराग इंगळे, अथर्व जयस्वाल, दीपक बडवाईक, वेदांत घुगरे या कृषी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय। या उपक्रमासाठी प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती येथील डॉक्टर सतीश निचळ, डॉक्टर हेमंत डिके आणि डॉक्टर राजीव घावडे यांचे मार्गदर्शन लाभले। विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणाऱ्या या कृषी व पर्यावरणपूरक उपक्रमाचे सरपंच, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी मनापासून कौतुक केले। भविष्यातही अशा जनहिताच्या आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।